तुझा हिरोचा फेवरेट आवडता डायलॉग वैसे का मैं तुम्हें भूल जाऊँ या हाँ नहीं सकता और तुम मुझे भूल जाओ या मैं हाँ नहीं दूंगा. आता भूल जा भाई. हे असं आहे. मी तुम्हाला ना दोघांना अजून एक सिच्युएशन देणार आहे खतरनाक वाली. करावीच लागणार आहे. तुम्ही आहात MMS शोला आणि इथे आम्ही जे बोलू तेच तुम्हाला करायला. सोपी डेरे, खूप सोपी डेरे. बोल आता. तुझ्या एक्सला फोन लाव. तुझ्या गर्लफ्रेंडला व्हॉइस नोट पाठव दॅट यू मिस हर. नाही रीच करू शकत मी आणि मला करायचं पण नाही. तीच तर डेअर आहे ना पण. नाही करू शकत. इम्पॉसिबल आहे. नाही करायला लागणार. मी सगळे सोर्सेस बंद करून टाकले. करायला लागणार तुला. नाही करू नाही शकत. तुला करायला लागणार. खरंच पाठवली खरंच. मला असं वाटलं की हा पाठवणार नाही पण खरंच पाठवली खरंच. कुठे आहेस तू? घरी सुट्टीचं माणसं घरीच असतात ना. काय चाललंय काय पण? अरे तू ऐक ना. फोनवर बोलता बोलता नमस्कार, मी तुमची लाडकी होस्ट दिव्या. पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडत्या शो मध्ये, ज्याचं नाव आहे MMS म्हणजेच मिक्स मोड शो. तर मित्रांनो, तुम्ही याचा पहिला पार्ट बघितलाय मला माहिती आहे आणि तुम्ही खूप जास्त एक्साइटेड होतात दुसऱ्या पार्टसाठी आणि आता हे सुद्धा गोठ्यात जाऊन आले. येस. तर मला असं वाटतं ना की आता आपण लगेचच आपल्या दुसऱ्या पार्टकडे वळूयात. त्यापूर्वी सब कुछ मिला तुझसे इश्क करके, सब कुछ मिला तुझसे इश्क करके, कुछ रह गया तो वो तुम हो. ओ माय दर्दी गॉड. दर्दी आहेत दोघं पण दर्दी आहेत. कोणाच्या तरी मनात खूप गर्दी आहे पण असो. आपण वळूयात आपल्या दुसऱ्या पार्टकडे. येस. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे दोघांना पण, की म्हणजे कॉमनच असेल पण त्यापूर्वी आपले लोकेशन पार्टनर आहेत एको क्लब किचन बार लक्झरी रिडिफाईन्ड. तुम्ही जर पुण्यात असाल आणि तुम्हाला जर नाईट लाईफ एन्जॉय करायची आहे तर हिंजवडी मधला टॉप क्लास क्लब आहे. एकदा या, भेट द्या. खरंच सांगतो तुमचा एक्सपिरियन्स खूप जास्त रॉकिंग असणार आहे. तर मला असं वाटतं ना की आता आपण आपल्या प्रश्न उत्तरांकडे वळूयात. पब्लिक जास्त खोळंबलंय. प्रश्न खूप सोपे आहेत. तुम्ही पहिल्या पार्ट मध्ये आहे. प्रश्न स्ट्रेट फ्रॉम गोठा. हा, डायरेक्ट गोठ्यातून स्टुडिओवर. राईट. तुम्हाला प्रश्न आहे दोघांना कॉमन आहे की आयुष्यात किती वेळा प्रेम झाले? मला एकदाच झालेलं आहे आतापर्यंत तरी. आणि इच्छा आहे अजून करायची. ओके. हम्म. गाईज DM. अजून इच्छा आहे म्हणजे बापरे. अजून जिरलेली नाहीये. बापरे. मला दोनदा झालंय. लेट मी एक्सप्लेन. हम्म. ओके. सगळ्यात पहिले प्रेम तर ऑब्विसली बट ऑब्विस माझी आई. हम्म. आणि दुसरं प्रेम म्हणजे जी काही प्रेयसी आपण जिला म्हणतो ती. म्हणत होतास. येस. मग आता 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 काय इच्छा काय पुढे जाऊन की बाबा ऑब्विसली पुढे कोणाला प्रेम नको असतं हवं आयुष्यामध्ये, पण काही गोष्टी शिकून माणूस जेव्हा करतं तर ते निभावतातच असं मला वाटतं. म्हणजे तुमच्या आयुष्यात एकदाच प्रेम झाले तुम्हाला हो. बिलकुल. पण ऑलमोस्ट जिरली आहे म्हणायचं तुमच्या है ना पहिल्याच ह्याच्यात. मी प्रेमात खड्ड्यात पडलोय, म्हणू पावसात शकतो. पडलोय, नाल्यात पडलोय, सगळीकडे पडलोय. फक्त डोक्यावर नाही पडायचं मला, बस. खरं तर तू डोक्यावर पडला होता आधी म्हणून या सगळ्यात पडलाय असं बरोबर. मला वाटतंय. कारण तू जर हुशार असतस तर तू प्रेमच केलं नसतंस. हुशार माणसं प्रेम करतच नाही. हा मग मी तेच म्हणलं ना. प्रेम जितकं आंधळ असतं तितकं ते बहिरं पण असतं असं मला वाटतं. हम्म. तू असं सारखं तिच्याकडे का बघतोय? तुझं काय म्हणणं आहे? मी बघतच नाही त्याच्याकडे. तो तुझ्याकडे बघतोय. तू म्हण ना माझ्याकडे कशाला बघतो. कशाला? हा मग तुला असं आवडत तर तू नको बघू. मी कुठे म्हणलं मला नाही आवडत. नको नको बाबा. बरं ती म्हणते ती म्हणते डायरेक्ट इकडे सैराट पार्ट 2 चालू होते. नको. राहू दे. शेवट असं नको आपल्याला. शेवट चांगलं करू. शेवट डायरेक्ट गोठ्यात घेऊन पळून जायचं. पण पळून जायचं. पळून जायचं. ओके. माझा पुढचा प्रश्न पण तुम्हाला कॉमनच आहे. प्रेमामध्ये अशी कोणती सर्वात मोठी चूक आहे जी तुम्ही केली आहे दोघांनी? सर्वात मोठी चूक की
मला बोलायला शब्द नाही माहिती का की म्हणजे एवढं वाटतं चुका ना एक मनापासून की यार एक वेळेस खाल्ला असता पण हे उगाच केलं. प्रेमात सगळ्यात मोठी चूक म्हणजे बेसिकली इमॅच्युअर मुलावर प्रेम करणं, हीच बेसिकली सगळ्यात मोठी माझी चूक झाली. कारण नाही, भयानक अवघड आहे इमॅच्युअर मुलांशी डील करणं आणि ते रिलेशनशिप पुढे ढकलणं, म्हणजे ते एका पॉइंटला नुसती ढकलगाडी होते. सो माझ्या मते तर माझी तीच चूक होती की काही इमोशनल क्वेश्चन नाही का, काही न समजत असणाऱ्या मुलाबरोबर बेसिकली मी आले रिलेशनशिप. मी या गोष्टीला दगड somehow मी इमोशनली या दगड. गोष्टीला ऍग्री नाही करत. तुम्ही ठरवून कधी प्रेम नसता करत, ते ऑटोमॅटिकली होत असतं. बरोबर. त्याच्यामुळे तर त्याला प्रेम म्हणतात. हो, ऑटोमॅटिकली अर्थात. होतं त्याबद्दल काही म्हणणं नाही. आणि तेव्हा तुम्ही ठरवू शकत नाही की मॅच्युरिटी, इमॅच्युरिटी किंवा XYZ फॅक्टर्स नाही. तेव्हा तर मुळात कळतच नसतं की तो ज्या समोरचा गोष्टी माणूस कसा इम्परफेक्ट आहे. असतात त्याला तुम्हाला ओव्हर द टाइम परफेक्ट बनवायचं असतं. बरोबर, पण ओव्हर द टाइम बनवायचं असतं. बरोबर. हा, सो त्या गोष्टी जे तू म्हणतोयस ती इम्प्रुव्हमेंट झाली पाहिजे ना, मग अर्थ आहे. नाही तर प्रेमात काही हम्म. डझंट मेक एनी सेन्स. प्रत्येक रिलेशन मध्ये फ्लॉज असतात. फाईन, परफेक्ट असावं अशी इच्छाच नाहीये ना, पण बरोबर. छान असावं, मजा काहीतरी असावं ना. Agreed. जर समजूनच घेत नसेल पुढचा काही, तर काही पॉईंट नाही बोलण्यात. म्हणजे प्रेम शून्यातनं निर्माण करून मग ते पुढे वाढवत जावं दोघांनी हा मिळून. हा, एक्झॅक्टली, येस. एकाच बाजूनी कुठेतरी एफर्ट्स लागताय हा, तर ते काही तर मग ते point वर्क होत नाही. नाही. बरोबर. तू जर तुझी काय वैयक्तिक चूक मला आहे? विचारशील हम्म. तर सगळ्यात मोठी चूक मी ही केली की मी त्या दिवशी ट्युशनला गेलो. मी ट्युशनला जायलाच नव्हतं पाहिजे ना. मी तिला पाहिलं असतं ना, हे सगळा पुढचा फापट पसारा झाला असता. अरे बापरे, ही चूक आहे तुझ्यासाठी. येस, सुरुवातच ती आहे ना चूकच. बट प्रेमात काय केलीयस? ते तर प्रेम अरे व्हायच्या पण आधी हा ना. ठरवून कुठे सगळ्यात करतो ना आपण. मोठी चूक जर बोलायचं झालं तर कुठे ना कुठेतरी आपण एका स्टेज नंतर सेल्फ कंट्रोल विसरतो. ओके. की आपल्याला माहिती असायला हवं की कधी आपल्याला थांबायचं आहे, कधी आपल्याला बोलायचं आहे, किंवा समोरच्या माणसाच्या गोष्टी समजून घ्यायच्या कधी बरोबर. आहेत, किंवा कधी आपण स्वतः इंटरफेअर करायचं आहे. तर ही गोष्ट मला कुठेतरी वाटते की बाउंड्री लाईन असायला हवी दोन्ही साईडनी. हम्म. ऍट द सेम टाइम मॅच्युरिटी, जसं ती बोलली की तुमच्यामध्ये मॅच्युरिटी असायला हवी की यू शुड बी एबल टू अंडरस्टँड की एक्सपेक्टेड काय आहे आणि तुम्ही किती देऊ शकता. असं नाहीये की तुम्ही ओव्हर कमिट करताय आणि पुढे चालून मग त्याचेच तुम्हाला प्रॉब्लेम्स फेस करायला लागतात, जे लीड करतं की ब्रेकअप्स वगैरे आज जे आपण पाहतो या सगळ्या गोष्टी. True. तर हे सगळं मला युजलेस वाटतं. ब्रेकअप या टर्म्सच मुला थर्ड क्लास टर्म्स, की असं ब्रेकअप वगैरे हे सगळं पहिले तर तुम्ही त्या स्टेजेस मध्ये नाहीये तुमच्या लाईफच्या, हे तुम्हाला माहित असलं पाहिजे की लहान वयात किंवा वगैरे हे सगळं करणं बरोबर नाही. आणि ज्या वेळेला तुम्ही येता त्या मॅच्युरिटीच्या स्टेजमध्ये, त्यावेळेला ऑटोमॅटिकली जर होत असेल ही गोष्ट तर करण्यात पॉईंट आहे ना. नाहीतर नॅचरली व्हायला हवं काही पण. आपण बरोबर. एखादा फोर्स करणं किंवा एखाद्याला आपण मागे पुढे करणं, हे ज्याला आज फॅसिनेटिंग टर्म्स मध्ये टाकलं जातं मूवीज मध्ये इकडे तिकडे, की बाबा नो मीन्स नो, नो मीन्स येस ऑल्सो, नो मीन्स नोच असतं. त्या सगळ्या बोलायच्या Right. गोष्टी. Agree. तू हे फिल्म वरनं आता भारी बोलला बरं का. ही की माझी जे स्वतःचीच picture- film आहे, जिच्यातनं हा, experience मधनं बोलतो. जे सांगितलं की बरोबर बोललास. नहीं मतलब इसका मतलब हा होता है, लड़की का नहीं मतलब हा. मे बी का नाही मतलब नाही. की नो किंवा येस असं काहीतरी, की तुला जे पाहिजे बघ, तुला काय म्हणजे तेवढे इंट्युजन्स असतात ना आपल्याला. हा, जसं की right. मुलीला कळतं की इथं फ्युचर दिसत नाही किंवा नाही होत Right. क्लिक मला, हा, हा. तर आपण नाही केलं पाहिजे कंटिन्यू. इट्स ओके ना. मूवीज वरनं वेळच्या वेळ. मला एक प्रश्न विचारायचा आहे तुला की आता तू जसं मूवीजचं सांगितलंस की तू कधी असं कॉलेजमध्ये असताना किंवा शाळेत वगैरे असताना असं कुठल्या मुलीला म्हटलंय का की मेरे दिल में छेद है, आई ग, एक सिंपती गेन एक मुलं म्हणतात ना की एक विचार? सिंपती मेरे गेन दिल में करायला छेद की नाही का, की यार तू मला अटेन्शन दे छेद किंवा तर नाही म्हणता येणार, पण मी कॉलेजमध्ये असताना ऍक्टिव्हा युज करायचो आणि त्यावेळेला पावसाळ्यामध्ये मी तिला पहिल्यांदा पाहिलं होतं, जेव्हा पावसामध्ये तिची गाडी अडकली होती हा. आणि ती कसं तरी मॅनेज करत होती त्यावेळेला. तर त्यावेळेला आपल्याला मला म्हणजे सगळं विसरून मी माझी गाडी फेकून पळत गेलो आणि फिल्मी स्टाईलनी दिला असं एक हाताने पकडून ते प्रॉपर फिल्मी स्टाईलनी तसं झालेलं. तर त्यावेळेला मला क्लिक झालं होतं की म्हणजे ते आहे. असं झालं का की तू जायला Romantic. तिच्यापाशी पोचायला आणि ती पडायला आणि ती मग तू जस्ट तिला पडतीये आणि मी एका हातात तिची गाडी पकडतोय, एका हातात तिला पकडतोय असं. Oh my ते मला God. तो खूप गेला भारी ना वाटलेलं पळत त्याची गाडी सोडून. एकदम ते मी शिव्या खाल्ल्या वेगळ्या घरी आल्यानंतर, पण ठीक आहे, मजा आली. फिल्मी एक्सपिरियन्स एकदम Filmy. मग त्यावेळेस तुला romantic पहिल्यांदा असं experience. प्रेम झालं का? पहिल्यांदा नाही, मला लहानपणी झालं होतं, पण ते समज येण्यासाठी कळत नसतं ना आपल्याला. त्याला वेळ गेल्यानंतर म्हणजे मग clear त्याच झालं. ही गोष्ट मुलीवरती ही असते. लहानपणापासून त्याच मुलीवरती प्रेम होतं, पण कुठेतरी एक Click समज व्हायला वेळ आल्यानंतर लागला. हा, हा, बरोबर. हा. वा, म्हणजे ते किती वर्षाचं रिलेशन होतं तुझं? 6.5 वर्षांचं. Oh my आणि God. मला आवडत होती ती अगदी लहानपणापासून.
चांगलाच खिलाडी आहे रे तू ह्याच्यामध्ये. खिलाडी नाही म्हणत त्याला त्याला एक- एक्सपिरियन्स. मला तुम्हाला असं विचारायचंय की यार म्हणजे 8-10 वर्ष लोक रिलेशन मध्ये आहेत. हा म्हणतोय की लहानपणापासून त्याला ती मुलगी आवडती. मला असं वाटतंय ना की यार म्हणजे लोक 8-10 वर्ष रिलेशन मध्ये असतात. म्हणजे हा टाइम एवढा इनफ नाहीये का की एकमेकांना समजून घेणं किंवा अख्खी लाईफ एकमेकांसोबत घालवणं किंवा या सगळ्या गोष्टींचा विचार करणं. म्हणजे 8-10 वर्ष रिलेशन मध्ये राहून सुद्धा जर एकमेकांचा पटतच नाहीये किंवा ती नाती जुळतच नाहीयेत तर मग काय अर्थ आहे या गोष्टींना? खरंच प्रेम एक्झिस्ट करतं का या जगात? काय मत आहे तुमचं? कमेंट मध्ये येऊन मला नक्की सांगा. तर मी शॉक झालोय खरंच. म्हणजे मी जेव्हा आता ऐकलं ना की यार म्हणजे 8-10 वर्ष तू रिलेशन मध्ये होतास पण आता नाहीयेस, म्हणजे खरंच ही शॉकिंग गोष्ट आहे माझ्यासाठी की 1 वर्ष 2 वर्ष चल ठीक आहे सवय तुटून जाते किंवा थोड्या दिवसांनी असं वाटतं की हा चल ठीक आहे एक माणूस आला तो गेला. पण 8-10 वर्षाच्या फिलिंग्स इमोशन्स काही सोपं नाही. खूप जास्त म्हणजे period आताच्या असतं. जनरेशन मध्ये माणसाला जर रिलेशन तोडायचं असेल तर तो 2 मिनिटात विचार करतो की हा मला नाही राहायचं. म्हणजे तोडायचे जे डिसिजन आहे ते लोक सेकंड्स मध्ये किंवा एका मिनिटात घेतात. agreed. बट ते निभवायचंय ते जे कॉन्व्हर्सेशन करायचं मला लोकांच्या असं डोक्यावरती असं ताप येतो की यार निभवायचं मग आता तेवढं 1 तासाचं कॉन्व्हर्सेशन करायला त्यांना नको वाटतं. आणि कुठेतरी मला असं वाटतं मे बी तू ऍग्री करशील की तुम्ही ज्या गोष्टी डिस्कस करायला हव्या रिलेशन मध्ये आल्यानंतर समहाऊ त्या गोष्टी आज डिस्कसच होत नाही. म्हणजे तुम्ही फक्त हॅपीनेस याच फॅक्टर वरती फोकस करताय. बट तुमचं बॅकअप प्लॅन काय आहे की इफ इन केस जर तुमच्यामध्ये क्रायसिस होतंय दोघांमध्ये तर तुम्ही काय करताय काय प्रॅक्टिकल बेसिकली. प्रॅक्टिकॅलिटी असायला हवी. देन तुम्हाला माहिती असायला हवं की सिच्युएशन काय आहे, आपलं पुढचं फ्युचर काय आहे, दोघांचे नेचर आपण म्हणतो त्याला नेचर माहित असायला हवं. देन आवडीनिवडी तर आल्याच बेसिक गोष्टी. बट एखादी गोष्ट आवडत नाहीये ती तुम्ही कशी हँडल करता ह्याच्यावरून मला असं वाटतं की प्रेम कॉन्व्हर्सेशन ऍक्च्युअली खूप क्वचित रिलेशन्स मध्ये होतात. कारण फक्त हॅपी त्याच्यावर आयुष्य कुठे जगणार ना. We need नाही practical मला things असं to- वाटतं ना, मला असं वाटतं की आज जे काही सोशल मीडिया ट्रेंड्स चालू आहेत किंवा आज जे काही हॅमरिंग होतंय लोकांवर मुलांवर मुलींवर की प्रेम म्हणजे त्यांना ती कन्सेप्टच वेगळी झाली. फॅन्टसी वर्ल्ड काइंड ऑफ म्हणजे कोणीतरी येऊन काहीतरी रील बनवणार, कोणीतरी येऊन काहीतरी सांगून जाणार की प्रेम म्हणजे हे असतं आणि मग मुलं ते शोधायला लागतात. ते, विचित्र इन्फ्लुएन्स कपल्स ते शोधायला लागतात की अरे माझ्या बाबतीत असं होतंय का, माझा पार्टनर रिलेशनशिप मध्ये relate ती गोष्ट करायला. नाहीये. माझा पार्टनर माझ्यासाठी ते करतोय का. तर कुठेतरी ही गोष्ट खूप घातक आहे आणि या गोष्टीमुळे रिलेशन्स आजची टिकत नाहीत असं मला वाटतंय. True. तर कमेंट मध्ये येऊन नक्की सांगा. मला तुला असं विचारायचं आहे की तुझ्या लाईफ मध्ये असा कोणता मुलगा होता का ज्याला तू बोललीस की तू पहिला असा मुलगा आहे ज्याच्यासोबत मी इतकं बोलतीये. अरे भाई हा युनिव्हर्सल डायलॉग आहे. हा मुलींचा युनिव्हर्सल डायलॉग आहे. मला पर्सनली कितीतरी मुली म्हटल्यात असं की यार तू माझ्या आयुष्यातला पहिला असा मुलगा आहेस ना की मी त्यासोबत एवढं बोलले. तुला कितीतरी मुली का बोलतात, एवढ्या मुलीची तू का बोलतो? अरे मुली माझ्यासोबत बोलतात, मग मी माझ्यासोबत बोलतो. पण बोलतात, मग मी पण बोलते. मुळात प्रश्न काय आहे, हा जो डायलॉग आहे हा. तो तू मारलायस का की ज्या बाकीच्या मुली मारतात? बाकीच्या मुली माहित नाही पण मी हा डायलॉग मारलेला आहे. बाकीच्या मुली माहित नाही बाकीच्या मुली मारतात. नाही. कमेंट बाकीच्या मुली मारतात रे. पण काय चुकीचं काय आहे अरे dialogue बाकीच्या मध्ये? मुली मारतात पण बाकीच्या मुली वेगळ्याच करतात. नाही पण हा डायलॉग मी माझ्या आयुष्यात कितीतरी वेळा ऐकलाय मुलींकडनं की तू माझ्या आयुष्यातला एकमेव असा मुलगा आहेस की मी ज्याच्याशी एवढं बोलते. पण काय ह्याच्यात मुलींनो, तुला काय हे? राग काय येण्यासारखं माहितीये? काय आहे? पण काय तुला काय आवडलं नाही का हे का वाक्य? मारतात हा डायलॉग? पण का तुला आवडलं नाही मग तुला का? काय म्हणतात माझ्या बरोबर प्रत्येक पण मुलीने? बोलायचं, याच्या बरोबर पण बोलायचं, त्याच्या बरोबर पण बोलायचं, तिघांना सेम डायलॉग का? म्हणजे मग तुझं असं म्हणणं आहे का की मुलींनी असं बोलावं की तू असा चौथा मुलगा आहे ज्याच्यासोबत मी असं बोलते. हा बोललं असं पाहिजे पाहिजे का तुला? बोललं पाहिजे ना. हे बघा हे काय चुकीचा अर्थ काढू नका. 4था 5वा मुलगा म्हणजे ते मित्र पण असू शकतात. बरोबर? Exactly. पण हा डायलॉग का मारायचा आहे का?
का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की तू माझ्या आयुष्यातला पहिला मुलगा आहेस की मी ज्याच्या सोबत एवढं बोलते का? ए मुलं पण असे बोलतात की तू काय? माझ्या आयुष्यातली अशी पहिली मुलगी जिच्यासाठी मला एवढं फील होत आहे. जिच्यासाठी मी रडलोय, जिच्यासाठी माझ्या डोळ्यात पाणी आलंय, मी कोणासमोर रडत नाही माहितीये तुला, पण तू आहेस, तुझ्यासमोर मी माझं मन हलकं करतो. मला किती ऐकले असे डायलॉग. मुलगी तरी क्वचित बोलते हा. मुलांच्या सतत तोंडात हे असतं, सतत एव्हरी अल्टरनेट मुलीला हा डायलॉग छापलेलाच असतो. मुलींना असे मुली- मुलं मिळाल्यानंतर मुली असं बोलतात. मुली क्वचित बोलतात, मुलं आसामला बोलतात. तू राजस्थान मध्ये बोल, तू मणिपूर मध्ये बोल. यांच्या मराठीला एकदा सल्यूट. प्लीज ओके. तर हा. प्रश्न तोच आहे मुळात हो हो. की ठीक आहे मुलं रडतात बोलतात, पण तुम्हाला ही गोष्ट पण कळली पाहिजे की तुम्ही एवढं हाल करता ना मुलांचं की त्यांना रडायला लागतं. आम्ही हालाल करतो तुला काय वाटतं? तुझं काय म्हणणं आहे? हाल करता मुलगा करता एक- रडतो. मुलगा मुळात मुलं रडत नाहीत. मुळात मुलं रडत नाहीत. ऐका, अजून ऐका. आणि ते रडतात त्याला कारण फक्त मुलगी असते. आणि हे हिने मान्य केलंय आणि ही बोलली अगं, की तू मुलं काय असं करते? बोलतात रडायला की मुलं असं बोलतात की मी तुझ्या समोर रडलोय तुझ्यासाठी हा, हे रडलोय. बोलतातच मुलं, तुझ्या समोर रडलोय, रडवलं तर तुझ्यासाठी रडवलं रडलोय. तर रडणार आणि ते बोलणार. त्यात चुकीचं काय आहे? कारण काय तुझं काय म्हणणं आहे कारण बाई? कुठलंही असू दे, पण हे जे डायलॉग आहेत टिपिकल ठरलेले की तुझ्यासमोर मी इमोशनली हे होतो, तुझ्यासमोर मी गोष्टी व्यक्त करतो, किंवा तू ही पहिली मुलगी आहेस की जिच्या बरोबर मी फ्युचर बघतोय किंवा मी सिरियसली झालोय, हे पण मुलांचा एक फ्लेक्स असतो. मला कळत नाही काय ही मुलं हे करतात की आतापर्यंत असं खूप मुली आल्या गेल्या, मी काय असं फार हे केलं नाही, पण तू वेगळी आहेस, तू अलग है. जे मुलं म्हणतात ना डायलॉग की मेरी वाली अलग है वगैरे, काय काय टिपिकल गोष्टी. नाही, मुलं असं काही बोलत नाही. अरे मित्रांनो, हिला आवरा रे. ही मुलींनो बघा, ही तुमच्या विरोधात बोलतीये. मेरीवाले अलग आहे म्हणजे हिचं डायरेक्ट म्हणणं असं की मुली त्याच्या नसतात. मुलं उगाच बोलतात मेरीवाले अलग आहे. सगळ्या पोरी same. उदाहरण दिलं की तू डायलॉग हरण दे, कोले दे, लांडगे दे, आम्हाला सांगू नको. तू ऑन कॅमेरा काय म्हणलीस की मुलं डायलॉग मारतात प्रत्येक मुलीला की मेरीवाली अलग आहे, याचा अर्थ ती नाहीये. अरे म्हणजे तुझं काय म्हणणं आहे? मेरीवाली अलग आहे म्हणजे? प्रत्येक मुलगा म्हणतो ना मेरीवाली अलग आहे, हो. हा. मग नाहीये. अरे मग प्रत्येक मुलीचा छंद वेगळाच असतो ना. छंद असावा पण तो असा असावा म्हणजे स्वतःची. आता कलर नाही घेत, चल ना. माहितीये कोण काय करत. पण ठीक आहे. आणि जसं की तू मेन्शन केलंस की मुलं रडतात तर मुली रडवतात. तुम्ही अशी कामच का करता की मुलगी काहीतरी बोलेल रडायला आणि लागेल. तुम्हाला रडावं लागेल? कामं तुम्ही तशी करा आणि मग त्याच्यानंतर बोला की मुलगी रडवते. बरोबर हे हा? काय एक नंबर पॉइंटलेस बोलली पोरगी. प्लीज तुला काय पॉइंटलेसच वाटणार त्यांना. त्यांना मुली बोललेल्या गोष्टी प्रत्येक पॉइंट वाली गोष्ट पॉइंटलेसच वाटते. आम्ही असे किती कामं करायचे. एक तर आम्ही तुमच्या सौंदर्याकडे बघत बसायचा, दुसरं म्हणजे विचार पण करायचा, तिसरं हो. म्हणजे त्याच्यावर कन्क्लुजन वर पण यायचं. हो. तर माणसाने करायचं काय काय करायचं माणसाने आणि सगळं सगळं करायचं. करून कमी पडतं. मल्टीटास्किंग असावं माणसाने. अहो Exactly. मल्टीटास्किंग असावं, मल्टीटास्किंग नसावं. तेही असावं, चांगलंच आहे. एवढं मल्टी तुम्ही जात मल्टी करता एक दिवस उलटी करायची वेळ ते माणसावरची. त्याचं काय? तरी पण उलटी त्यांचं पण पण करायचं असं नाही. नाही. असं उलटी होत करायची नाही. तरी मल्टी करायचं. सिम्पल. उलटी केल्यानंतर पण ते विचारणार काय उलटी केली. एक मिनिट खूप जास्त वेगळीकडे चालली चर्चा. मला काय वाटतं ना की जरा आता आपण थोडस काहीतरी प्रश्न उत्तर सोडून ना जरा एक वेगळा टॅग पकडूयात. ठीक आहे. तुम्हाला मी आता काहीतरी सिच्युएशन देईन, बर. ती तुम्ही करा. ठीक आहे ना? ठीक आहे. चालेल ना? Yes. खूप जास्त अवघड नाही देणार आहे. नॉर्मल सिच्युएशन असतील. ठीक आहे. तुला देतो. समजा तू या क्लब मध्ये आलायस आणि तुला ही मुलगी आवडली, पण तू तिचा वॉलपेपर बघितलाय फोनवर. हा. त्या वॉलपेपरवर आहेत सुनील शेट्टीजी. तर मग आता तुला माहिती आहे इम्प्रेस कसं करायचंय, तर तू काय करशील? सुनील शेट्टी. येस. अंजली. सगळ्यात पहिली गोष्ट, हा भलेही मला आवाज येत नसेल हा पण तिला तो आवडतो हा म्हणून तुझा हिरोचा फेवरेट आवडता डायलॉग, वेदिका मैं तुम्हें भूल जाऊँ या हाँ नहीं सकता और तुम मुझे भूल जाओ या मैं हाँ नहीं दूंगा. आता भूल जा भाई. हे असं आहे
ज्याचं करायला जावं भलं ते म्हणते माझंच खरं. नाही नाही नाही, मस्त आहे, मस्त आहे, मस्त आहे. होतंय, वर्क होतंय. हा, म्हणजे अजून तुम्ही yes, 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 impress होते. हो, वा, मग. बघ, Nice, बघ. nice, nice. ऑन पॉइंट Impress होते हे ती. असं म्हणतात आणि घरी जाऊन ब्लॉक मारतात पोरी. नाही रे, अजून थोडे, आता फक्त वेळेला नको बाबा, नाही का, चल बाबा वेळेला बघू घरी अरे गेल्यावर अजून थोडे डायलॉग झाले की नाही होणार ब्लॉग. हो का? येस, हा, मग मग तिला अजून- दुसरा ऍक्टर आवडायला लागेल असं बोलून. हे बघ. करशील मग तू ते पण. बापरे, आतापासूनच मला नाचायला लागतं. नको नको, दुसरं लोक हे हेच तो ठीक आहे. नियम आहे, तो नियम आहे. ओके. नाचणं आपलं काम आहे, तो नाचायचंच लागतं. ठीक आहे, अंगण अरे, ती किती जरी वाकडं बोलतेय. असलं तरी नाचायलाच लागतं. ती बोलते की ती इम्प्रेस होईल हा हा, मी बोलते होते. ओके. एक असा काहीतरी डायलॉग मारणार की बाई फ्लॅट झाली पाहिजे, फ्लॅट. मग जी गोष्ट मला सगळ्यात जास्त आवडते ते मी करतो. ठीक आहे. मे बी ती माहित असेल नसेल, आय डोंट नो, की आतापर्यंत मी ती कधीच बोललेली नाहीये कोणाला. गाईज सेम डायलॉग. डायलॉग गाईज प्लीज तर लिहून घ्या. तुला लिहायला आवडतं, मला लिहिताना तू. तुला गणित सोडवायला आवडतं, मला गणित सोडवताना तू. तुला काय आवडतं ना आवडतं मला माहिती नाही, पण जे तुला आवडत नाही तेही मला आवडतं. क्या बात आहे. जे छान, तुला छान. आवडत नाही, छान जे आहे. तुला आवडत नाही ते पण तेही त्याला मला आवडतं. आवडतं. म्हणजे त्याचं स्वतःवर किती प्रेम असेल विचार कर. नाही म्हणजे तिच्या गोष्टी आवडीनिवडी. लय डीप आहे, लय नाही, डीप नाही, आहे. छान आहे. तुम्हाला जर हे कळलं तुला असेल very ना, nice. तुम्हाला जर हे कळलं असेल ना, हे किती डीप आहे, मला कमेंट मध्ये सांगा की मला काय म्हणायचं होतं ना, हे कमेंट मध्ये सांगा. आणि जो स्मार्ट असेल ना त्यालाच कळेल मी काय बोलल्यात की असं याच्यावर एवढं प्रेम काय आहे. तुला पण एक सिच्युएशन आहे, तुला सुट्टी नाहीये. तिला सिच्युएशन मी देणार. हा दे ना तू. ओके ओके. ओके, सो तुला अशी सिच्युएशन आहे हा की तुझं तुझ्या बॉयफ्रेंड सोबत खूप भांडण झालंय. बर नवीन काहीतरी सांग. ते रोजच होत असेल. प्लीज. मी नाही होत. देते ना सिच्युएशन. ओके. हा, तर तुझं तुझ्या बॉयफ्रेंड सोबत खूप भांडण झालंय. ओके, आणि तुम्ही एकदम एंड पॉइंटला आलात, बट तुला ते तोडायचं नाहीये. सो आता येतो सिम्पथीचा पार्ट. तर Okay. मग तू त्याच्याकडे कशी सिम्पथी मागणार? तू कसं असं तुझी जरी चूक असली तरी तो असं कसं दाखवणार की ती त्याची चूक आहे, तर त्याची आणि थोडी ऍक्टिंग sympathy करून gain दाखव. कर. ते तर मुली करतातच. ऍक्टिंग काय करायची? acting बाय करणं. डिफॉल्ट ट्रेनिंग झालेली Guys, आहे, कोर्स तुम्ही डबल करायला लावणं त्याच्यात असं ऍक्टिंग झालं. काय करायची? Okay. बरोबर आहे. वो तो बचपन से करते आ रहे हैं. आपल्याला कोर्स डबल करण्यात काय म्हटलं नाही. आय विल ट्राय. ह्याच्याशीच भांडू का? आता तुला अजून तर करायला लागेल. तूच आहेस, boyfriend तुझ्याशीच आहे. भांडण झालं. ओके. ठीक आहे. तू एक काम कर, तू चालू कर, तू बोल तिला. तू चालू कर, तू बोल. तुझ्यामुळे झाले हा, सगळं. झालंय. बोलो हा. बोल सुनील बोल. शेट्टी अजून गेलाच नाही हा भाई. बोल. अरे तिला आवडतो ना तो. आवडतो यू मला. शुड बी इन द कॅरेक्टर एव्हरी सिंगल येस टाइम. येस Yes, येस. yes. ओके. Nice. तू कर. ओके. वेदिका क्या हुआ? अरे ती भांडण सोडून हसत सॉरी बसेल. सॉरी सॉरी. आई गं. हा हा, ठीक आहे ठीक आहे. अगेन सॉरी. हा. हा, वेदिका. अरे यार, मी हसतेय रे माझ्याकडे. नाही नाही, तू सुरू कर. तू आहे ना, तू करतोय ना, मग ती हसते. तिला ती सिच्युएशन अशी ग्रॅप करता येत नाही. ओके, ठीक नाही नाही, तू घे, तू सुरू कर. वेदिका क्या हुआ? कब से आई हूं मैं? तुम लेने नहीं आए मुझे? ऐक ना, मराठी शो आहे, मराठीत बोलू आपण. उप्स, सॉरी. कधीपासून आली मी? तू पिकअप नाही करायला आलास मला? माझी काय चूक आहे? अरे पण तूच येणार होतास ना पिकअप करायला. अरे तूच सांगितलं मला येऊ नकोस. पण तू आला का नाहीस? मी तुला मेसेज केला होता, तू बघ ना ए, मेसेज. ए, 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 ए. ऐक मी काय बोलतोय. ऐकते. ऐक. तू मला सांगितलं येऊ नकोस म्हणून मी आलो नाही. मेरे पास गाड़ी है, बंगला है, पैसा है, लेकिन मेरे पास अभी टाइम नहीं. अरे दिमाग नहीं है, मैंने मेसेज किया वो देखो ना. टाइम नहीं है इसलिए मैसेज भी नहीं देखा है. पण माझं डोकं दुखतंय. तुझं डोकं दुखतंय, झंडू बाम लाव ना मग. मग तू दे ना लावून. अरे माझं का दुखायला लावतेस डोकं? तुझं दुखतंय अरे म्हणून. पण मला बरं नाही, मी तुला सांगितलेलं आहे. माझी तब्येत पण नाही म्हणून मी तुला मेसेज केला की तू ये गेलं, तू असं काय करतोय? हा, अब आओ ना. क्या हुआ? गाईज, मुलं इथे फ्लॅट होतात. पण आता एवढी सुंदर दिसते तर काय करणार ना माणूस. ऐका ना, सिच्युएशन काय पण असू द्या, किती पण म्हणजे ना, तो मुलगा पार हात तुटायला लागला ना, समोर फक्त एवढा आला ना, Smile देतात. बाबू संपला Flat. भाऊ, संपला. बाबू म्हणलं की संपला. जगामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स असलेल्या हा. सगळ्यात दोन गोष्टी कुठल्या सगळ्यात महत्वाच्या आहेत? सेकंड गोष्ट आहे ब्लॅक होल. फर्स्ट कुठली आहे? खंड आहे ब्लॅक होल. बाबू बिलकुल नाही. मग तिचे डोळे आहेत. आई. मग हे सगळं असं असल्यानंतर माणूस बोलणार कसं ना? हा, एवढं आहे बरं का.
बिलकुल. बात तो सही आहे. मुलं एवढं खोटं बोलतात ना ऑन कॅम. मी हेच कारण असतं की ज्या वेळेला मुलांची बोलती बंद होते. काय बोलला आता? अगं, त्याला पचत नाहीये, जर त्याला एखादा पचत मुलगा नाही. मुलीसोबत खूप जलताय. बडबड करतोय, इधर ती मुलगी सुंदर नाहीये, नाही तर त्याला तिच्यामध्ये इंटरेस्ट नाहीये. आणि असं होऊच शकत नाही की मुलगी सुंदर आहे आणि मुलगा तिचं बोलणं ऐकतोय किंवा तिला बोलतोय तिचं बोलणं ऐकतच नाही. म्हणजे समोरचा बोलणारा आणि ऐकणारा ह्या दोघांना पण तेवढ्याच गोष्टी मॅटर करतात. बरोबर, अगदीच. म्हणजे समोरचा जर दिसायला सुंदर असेल तर ऐकून घ्यायला पण काय वाटत नाही. बरोबर. बिलकुल. आणि जर दिसायला हा, सुंदर म्हणजे नसेल असावा तर, म्हणजे चालेल. आणि जर दिसायलाच सुंदर नसेल तर मग काय नाही घरी मग काय जायचं गोट्यात आपापल्या. जा डायरेक्ट. हा, एक तर गोट्यात जाणार मग घरी जा आपापल्या. त्याला काय? नाही, त्याचं असं काही कन्फ्युजन नाही. मागच्या एपिसोड असं पासून कुछ फक्त नाही. मोठाच आहे गाईज. कारण त्याला तिथेच जायचं, त्याला त्यांच्याशीच संवाद साधायचा आहे. पण बरं असं माझं बरं, काही ऐका ना नाही. ऐका ना ऐका ना, मी काय म्हणतो माहितीये का, आता ते राहू नुसता द्या. मध्ये घर- इंटरप्ट करतो हा. नुसता मध्ये इंटरप्ट करतो डे वन एवढा पासून. एवढा वेळ झाला हीच बडबड करते. काय तरी मी बडबड interrupt केली करते. मी शांत आहे किती, तूच बोलतोस. बरं मी काय म्हणतो ऐका ना, राहू द्या गोटा घर बीर सगळं जाऊ द्या. मी तुम्हाला ना दोघांना अजून एक सिच्युएशन देणार आहे खतरनाक वाली. ती तुम्हाला करायलाच लागणार आहे. करायलाच लागणार आहे. नो एक्सक्यूज, करावीच लागणार आहे. Yeah. तुम्ही आहात MMS शोला आणि इथे आम्ही जे बोलू तेच तुम्हाला करायला लागेल. लग्न सोडून मी सगळं ठीक करायला आहे. तयार आहे. लग्न तर मी स्वतः करणार नाही या आयुष्यात, त्याच्यामुळे मी तुला ते सजेशन देऊ असं मला वाटत नाही. वेलकम टू द क्लब. Yes. थँक्यू. त्याच्यामुळे केतनची जिरली. जिरली, खूप जास्त जिरली. मला काय वाटतं ना, यांना जरा खतरनाक सिच्युएशन देऊ. अरे आपण डेअर देऊ ना त्यांना जबरदस्त. डेर द्यायची का? हो. बस भाई, यांना डेर. आता डेर येस. तुला मीच का आधी? तुला लेडीज फर्स्ट इथे. येस येस बरं. येस. हा. तू एक काम कर. सोपं दे काहीतरी मला उगाच हा, काहीतरी नाही. MMS मध्ये खूप सोपं असतं सोपं आहे, सगळं. खूप सोपं आहे. असतं. तू एक काम कर. तुझ्या फोन मध्ये तुझ्या एक्सचा नंबर आहे? ए, जा रे. अरे मी काय करावं विचारलं लागेल. मी काय Option विचारलं नाहीये. आहे, नंबर आहे का? आहे. आहे ना? हा. हा, फोन काढ. मी नाही लावते कॉल, अरे फोन नाही लावायचा, फोन तर काढ. माझा तिकडे आहे. फोन घ्या प्लीज. हा माझा. ए मला का दिला फोन? घे तुला ना, पण लागणार आहे phone. लागणार आहे तुला पण फोन. हा, आता एक काम करायचंय, तू सोपी डेरे, खूप सोपी डेरे. बोल आता. तुझ्या एक्सला फोन लाव आणि तुझ्या एक्सला फोन लावून तुला असं सांगायचंय की हे बघ, आपलं जे काय ब्रेकअप झाले त्यात फक्त तू एकटा चुकीचा होतास. तू एकट्याने मला समजून घेतलं नाहीयेस आणि तुझ्या चुकांमुळेच ब्रेकअप झाले. तुझीच चूक आहे. हा, मी खूप जास्त विचार केला या गोष्टीवर, पण मला माझी चूक काय कुठं दिसत नाहीये. तू खड्ड्यात जा. हा, असं बोलायचंय. ठीक आहे. 2 मिनिटं पॉज आणि मग कॉल कट. हा, आणि कट करून टाक. एवढं बोलून कट करून टाक. तो काय बोलतोय असं पण तुम्ही काय मुलांचं ऐकून घेत नाही, त्याच्यामुळे काय तो काय बोलतोय याला अर्थच नाहीये काय, तेवढं बोलायचं. आणि फोन स्पीकर वरती. हा. करायचंच आहे का डेअर? हो. हो, मग काही वेगळं नाही. MMS मध्ये बाई. सुट्टी नाही कोणाला. शो वरती आलेत आणि हॅपनिंग काय नाही, याला काय अर्थ आहे? पण नाही उचलला फोन तर काय? लावून तर बघ. अगं 3-4 नाही उचललं तर तुझं नशीब. उचला. त्याचं नशीब चांगलं म्हणावं लागेल खूप. हा, सॉरी त्याचं नशीब चांगलं, नाही उचललं तर. तू काय टेन्शन मध्ये आलाय? लावू का? लाव ग. जास्त लाव विचार ग, करू लाव. नको. तुझे- कोणत्या एक्सला लावायचा तुझे- विचार करते ती. नाही रे. तुझे हात थरथरतायत मला इथून दिसतंय. थोडेसे. हो ठीक आहे, आता मी लावते. हॅलो हॅलो हॅलो. हा बोल. हा, मला काही नाही, मला तुला सांगायचं होतं की आतापर्यंत जे जे काही झालं त्या सगळ्यात तुझीच चूक आहे आणि माझी काहीही चूक नाही आहे. आणि या सगळ्याच्या चुका तुझ्याचमुळे सगळं जे काही घडलेलं आहे ते सगळं तू केलंस आणि तुझ्यामुळे झालेलं आहे. आणि मला तुझ्याशी बोलण्यात काहीही इंटरेस्ट नाहीये. आता ठेव फोन. भोसडीच्या वेळेला झाट इंटरेस्ट आहे तुझ्याशी बोलण्याचा. हा भट. अरे बापरे. हे आवाज खूप काळाने ऐकला त्याचा. अरे किमान
काय म्हणते तू डेअर दिलीस आता काय की तू बोललास. त्याचं ऐकून तरी घ्यायचं होतं. मी तुला म्हणतोय नको ऐकून घेऊ, याचा अर्थ असा नाही ना की ऐकूनच घेऊ नको त्याचं. ठीक आहे पण मी पूर्ण केली. हा डेअर पूर्ण केली. Yes. हो. थँक्यू. भाई दिवा खरं सॅल्यूट आहे, खरं त्या हातांचा सलाम. खरं सॅल्यूट आहे, खरं सॅल्यूट आहे. मला नव्हतं वाटलं तू डेअर पूर्ण करशील, पण मी खरंच केली नव्हतं वाटलं. कारण शिव्या घालायचं म्हणजे वाईट बोलायचं होतं म्हणून मी केली. नाही नाही जेव्हा गोड बोलायचं असेल तर खरंच, नसती केली का? नाही बिलकुल नाही. मला माझं असं झालेलं जेव्हा आहे. एक मुलगी मूव्ह ऑन होते ना तर हे असतं रिअल कॅरेक्टर. मानलं. माझं झालेलं आहे, याला द्या. त्याला याला मिळणारच आहे. द्या. हा, तुला याला पण dare. अवघड द्या. मी जन्मल्यापासूनच मौत का सौदा करेन, मला काही दिलं तरी चालतं. मी हसणार आहे आता. तू प्रेमात पडला इथं तू बस. सगळं जग जिंकलाय मित्रा. तुला तू एक काम कर. हा तुझं मी देणार एक सगळे- मिनिट मला सगळे थोडं date करायचे. बॅकग्राऊंड तर काढू दे, बॅकग्राऊंड काढू दे आधी थांबणार. तुझा एखादा मित्र आहे काय क्लोज एकदम, खूप आहे. म्हणजे एक असं कुठला आहे Yes, का की आहे, खूप आहे. जास्त क्लोज आहे Yes. आणि त्याला असं तुझं पर्सनल सगळं माहितीये म्हणजे हो. सगळं सगळं आणि तो रिलेशनशिप मध्ये आहे का? तो आहे का तो? होता तो, आता नाही. अच्छा आता नाही का? ते जरा अवघड आहे बोलायचं का पण तुझ्या ठीक आहे. girlfriend ला आवडली. तू एक काम करतो का मग त्या सिच्युएशन मध्ये तू बसत नाही. आम्हाला वाटलं की तुझा एखादा मित्र असेल तो पण रिलेशन मध्ये असेल, पण पण ठीक आहे. तू एक काम कर, आता जो तुझा मित्र आहे ना त्याला नाही फोन करायचा, आता तू दुसऱ्या मित्राला फोन करायचा की जो एंगेज आहे हा आणि तू त्याला असं बोलायचं की मला तुझी गर्लफ्रेंड आवडते. काय काय वा, झालं. पक्का नाशच करायला ठरवला तुम्ही. किती छान डोकं वापरलंय बघ. बापरे. की मी खूप दिवसांपासून एक गोष्ट तुला सांगेल म्हणत होतो, देवा. पण आज मला डेअरिंग झालीये आणि मी तुला फोन केलाय की मला तुझी गर्लफ्रेंड खूप जास्त आवडते आणि तू तिला सोड, आजपासून तुझा आणि तिचा काही संबंध नाही. वियर्ड. खूप वियर्ड आहे. ठीक आहे तूच म्हणली ना दे त्याला मग आता छान आहे. अवघड द्यायला नको का? ठीक आहे पण त्याला करतो. एक्सला बोलायला लावायचंच ना काहीतरी. एक्सला काय आहे तो बघ. नाही हे पण गाणंच आहे पण वर्क्स. अगं हे त्याच्यापेक्षा जास्त घाण आहे गं. तू बॅड. लाव फोन लाव. चलो स्टार्ट कमॉन. ठीक आहे. आणि स्पीकरवर टाक. फोन वरती घे. हॅलो, हा रे बोल ना. ऐक ना, कामात आहेस? नाही बोल ना. अरे मला तुला एक सांगायचं होतं. बघ बरं, राग नको मानून घेऊ, पण मला तुझी गर्लफ्रेंड खूप जास्त आवडते पहिल्या दिवशीपासून. आणि आता तू आमच्या दोघांच्या मध्ये मध्ये येऊ नको. आलास तर तुझा पाय आणि माझा भरपूर काय लक्षात ठेव. एवढंच बोलतो मी, बाकीचं जे काय असेल ते आपण भेटल्यानंतर बोलू. ठीक आहे? हसतोय काय भोसडीच्या? ठीक आहे, समजून घे, लांब राहा, नंतर बोलू आपण काय असेल ते. कळलं. ठीक आहे. काय कळलं म्हणजे मला कळलं नाही काय तो कळलं बोलला. यार काय काय म्हणजे काय कळलं नाही मला. कळलं काय त्याला असं वाटतंय का की तू काहीतरी आणि मग फोन केलाय? त्याला असं वाटतं की तू ड्रंक आहेस. काहीतरी शाळा नाही, दारू नाही पीत. त्याला असं वाटत असेल की मी काहीतरी शाळा वगैरे करतोय कुठेतरी, असं सिनरी वाटत असेल. मग याला अर्थ नाही ना, याला अर्थ नाही. मग मग काय म्हणते दुसरा डायरेक्ट द्यायचा का? द्या हे तुला इमानदारीत पहिला केलेलं डेअर, नाही तुझा पहिला डेअर फेल गेलाय भाऊ. अच्छा, तुला दुसरा डेअर देणार आम्ही. आहे. दुसरा द्या. तो त्या रिएक्शनच नाही आलं काय यार. एक्झॅक्टली. तुला दुसरा डेअर आता काय द्यायचा? तुझ्या गर्लफ्रेंडला व्हॉइस नोट पाठव दॅट यू मिस हर. नाही रीच करू शकत मी, आणि मला करायचं पण नाहीये. 30 तर डेअर आहे ना पण. नाही करू शकत, इम्पॉसिबल आहे ते. नाहीच करू करायला शकत. लागणार. मी सगळे सोर्सेस बंद करून टाकले तिथं. करायला लागणार तुला. नाही करू नाही शकत. तुला करायला लागणार. तू शोवरती आलाय. अच्छा ठीक आहे, व्हॉइस नोट जर पाठवायची झाली तर काय? आणि ती नंतर डिलीट फॉर एव्हरीवन नाही हा. सांगायचं. ती गेली पाहिजे, गेली पाहिजे. डबल टिक आली पाहिजे, ब्लू टिक आली पाहिजे. ओके ठीक आहे. हा ब्ल्यूटिकचं तर नाही एवढं आम्हाला माहिती की काय ऑनलाईन एक्सपेक्टेड आहे मी बोलणं? की ऐक ना खूप दिवस झाले आपण लांब आहोत वगैरे वगैरे, बट अचानक मला आज तुझी खूप जास्त आठवण येते. एवढंच बोलायचं? आय मिस यू. किंवा मी तुला अजून तू विसरलं हा, नाहीये तू वगैरे तुझ्या मनाने काहीतरी बोलू असं. शकतो. तू तुझ्या मनाने बोलू शकतो.
प्रेमाची भाषा करायची हा, शिवाय नाही द्यायचं. अच्छा ठीक आहे. व्हॉइस नोट पाठवायची आहे. आणि ती तुम्हाला दाखवायची आहे. हा ऐकून दाखवायची आहे. हॅलो ऐक, मला खूप दिवस झाले तुला एक गोष्ट बोलायची होती, बट आपला कॉन्टॅक्ट पूर्णपणे कट ऑफ झाल्यामुळे काही बोलू शकलो नाही. बट आज पण जेव्हा माझी सकाळी झोपेतून उठल्यानंतर डोळे पहिले उघडल्यानंतर तुझा चेहरा समोर येत असतो. भले आपल्यात किती वाद झाले असतील, किती गोष्टी बिघडल्या असतील, पण आजही मी त्याच चौकामध्ये, त्याच रस्त्यावर, त्याच चहाच्या दुकानात तुझी वाट पाहतोय. मे बी समडे तू येशील आणि आपण परत एकदा त्याच ठिकाणी भेटू. बाकी आय डोंट नो की तू काय रिस्पॉन्स देशील काय नाही, बट मला एवढंच तुला बोलायचं होतं. दाखव, तू पाठवली आहे? पाठवली खरंच पाठवले पाठवली ना? मित्रांनो खरंच पाठवली, खरंच. मला असं वाटलं की हा पाठवणार नाही, पण पाठवली. खरंच पाठवली, खरंच. मला मला तुमचं समाधान सगळं झाली, शांती मनाची. रिस्पॉन्सची वाट समाधानचं ठीक बघायची आहे रे, आहे. पण मला असं वाटलं ना की तू मनातल्या गोष्टी बोलला आता आमच्या माध्यमातून. एवढा तुला असं म्हणजे तू एवढा एंटायर एपिसोड एकदम असं रूढ होतास की नाही मला तुझ्याशी बोलायचंच नाही, मला तिचा इतका राग आहे, हे ते असं झालंय तसं झालंय. बट आता जेव्हा तू तिला खरंच व्हॉइस नोट पाठवत होतास असं वाटत होतं की तू त्याच्या real आहेस. डोळ्यात ते मनापासून दिसत होता, आणि त्याच्या डोळ्यात ते आवाज दिसत एकदम होता. हळू, एकदम सायलेंटली, जसं आपण आपल्या गर्लफ्रेंडशी बोलतो एकदम तसं प्रेमाने बोलत होतास. शेवटी मला असं वाटतं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आमचं कोणाचं का असं ना अगदी सेम असतं. सेम असता, बरोबर आहे. तर या. तर मित्रांनो, खूप अप अँड डाऊन्स आपण या चर्चेत बघितले, दोन्ही पार्ट मध्ये बघितले. खूप क्लॅशेस झाले. शेवटी जसा विशू म्हटला की प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. तसंच आहे आयुष्यात, प्रेम वाटत राहा, प्रेम वाटल्याने वाढतं. ए बाई तिचा फोन आला आता मला बघ. आता काय कसं निस्तरायचं आता सगळ्या गोष्टी या. काही खरं नाही आहे. आता ते तू बघ. फोन आलाय मला तिचा, खरंच फोन आलाय. गाईस, त्याला खरंच फोन आला. इकडे दाखव, इकडे दाखव, इकडे दाखव. त्याला फोन आलाय. आता तू निवांत बोलत बस. निवांत समाधी येस. सुरू करा माझी. 13 दिवसांनी फोन करतील घरचे माझ्या. उचल फोन उचलतो का, उचलतो का आणि बोल शो वरती? तिच्याशी. हॅलो, बाहेर बाहेर जा, बाहेर जा. हा कुठेस तू? घरी सुट्टीचं माणसं घरीच असतात ना. काय चाललंय काय पण? अरे तू ऐक ना, फोनवर बोलता बोलता प्लीज बाहेर जा. बाहेर बोल. तुझ्या ठीक आहे. खूप गोष्टी असतील अशा की ज्या. ठीक आहे चालेल, करतो आता मी काय करायचं ते माझी बिन पाडण्याची बाहेर जाऊन. ठीक आहे. मी पण जरा जाते, ब्लॉक करते. गाईज, आम्ही तर ह्यांना पळूनच लावलंय. त्यांची वाट लागली आहे. नाही, मला असं वाटतंय ना की आपल्या शो मुळे कोणाचं तरी चांगलं झालं. चांगलं झालंय, म्हणजे होईल, होप सो Of course, yes. चांगलं, असं मला वाटतंय की ठीक आहे. तर मित्रांनो, आजचा एपिसोड हा खूपच खतरनाक झालेला आहे. खूप जास्त अप अँड डाऊन्स आलेत, खूप जास्त वेगवेगळे प्रश्न, वेगवेगळी उत्तरं, अपेक्षित अनपेक्षित उत्तरं आज आलेले आहेत. प्रेमाबद्दल लोकांचं काय मत आहे आणि त्यांना काय वाटतं, या सगळ्या गोष्टींचे कन्क्लुजन आजच्या एपिसोडमध्ये निघले आहेत असं मला वाटतं. तर आजचा एपिसोड आपण इथे संपूयात, पण त्यापूर्वी के अर्ज किया है, फिर छत से इशारा करना है, फिर छत से इशारा करना है, इस दिल को फिर से आवारा करना है, सब जख्म पुराने भर गए, अब मुझे इश्क दोबारा करना है. हा प्रेम रंगी झालाय. तुम्ही ह्याचं सोडूनच द्या. भेटूयात आपण पुढच्या एपिसोड मध्ये. मित्रांनो, प्रेम वाटत राहा, Guys, प्रेम वाटल्याने भेटूयात आपण. वाढत जातं. तू वेड्यासारखं प्रेम करू करत नकोस. राहा आणि Guys, आमचा भेटूयात शो आपण बघत आपल्या राहा. पुढच्या episode मध्ये. MMS बघत राहा, Mix. लाईक करा, कमेंट करा, चॅनल जास्तीत जास्त शेअर करा. गाईज, हा आणि खूप वेडा आहे. तूच चल, तुला सांगते मी.